नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं एका नवीन मासेमारीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय। तर आपण जवळजवळ बऱ्याच महिन्यानंतर आज आपण झालो पेऱ्याला। तर बघूया आता तो व्हिडिओ नक्की इंटरेस्टिंग असणार आहे, तर नक्की सोबत बघत राहा। आपली आजची व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशा प्रकारचे नवीन नवीन मासेमारीचे व्हिडिओ घेऊन असतो। चला तर बघूया पेऱ्याला कशा प्रकारे भाव लागणार आहे, नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल। स्किप न करता नक्कीच पुन्हा शेवटपर्यंत बघत राहा। चला तर जाऊया आता पेऱ्याला। तुम्हाला दिसते तो पेरा दिसतंय, काही ठिकाणी याला राखून सुद्धा बोलतात। यानेच आपण आज मासेमारी करणार आहोत। बघा आपला पेरा सुद्धा आता मासेमारीसाठी रेडी झालेला आहे। पहिलं आता पेरा मारण्यासाठी चाललेलो होतो समुद्रामध्ये। बघा लाटा बघा कशा येतात मित्रांनो, उचलणार लाटामधून आज आपण पेरा मासेमारी करणार आहोत। बघा आता पेराचा सोडवायची सुरुवात केलेली आहे। बघा तिकडे आता सोडतात आणि आता आपला असा वडवडत जायचं आहे किनाऱ्याच्या दिशेने। बघा मित्रांनो लाटा बघा कशा येतात, उतरणाऱ्या लाटा दिसतात तुम्हाला, त्याच्यामध्ये चालू आहे ती मासेमारी। आपला पेरा सुद्धा छोटा पेरा आहे हो। बघा आता पेरा सुद्धा आता टाकून झालेला आहे। बघा दोन्ही साईडने आता वडत आहेत। बघा वडवडत आता अशा आणि किनाऱ्याच्या दिशेने आता नेणार आहेत। बघा त्याच्यामध्ये जो ट्रॅप होईल मावरा तोच आपल्या गालीमध्ये फसणार आहे। बघूया आता काय भेटते तो। कोलंबी आहे, पांढरी कोलंबी। बघा कोलंबी जास्त आहेत आपल्याला। कोलंबी दिसते, ही बघा कसली कोलंबी। किल्ता ज्याला बोलतात त्याचा किल्लू दिसते बघा। बघा एक रावस दिसते तुम्हाला। बघा रावस, बघा दोन कोलंब्या। बघा कोलंबी, बघा जास्त कोलंबीच आहेत आपल्याला त्यामध्ये। जसं कालोखीत जाईल तसं अजून कोलंब्या भेटले जातात आपल्याला। ही बघा कोलंबी आणि मुर्दी दिसते, मुर्दी दिसते आणि इकडे कोलंबी बघा। कोलंबी जास्त आहेत आपल्याला। बघा अजून एक दोन दिसतात बघा। ही बघा साईज, बघा एक नंबर साईज आहे कोलंबीची। पांढरी कोलंबी सगळी दिसते।
पहिला आता पेरा सुद्धा गोळा करून झालाय. बघितलं असाल जास्त आपल्या कोल्डीच लागत आहे. जसं कालच होत जाईल तसं जास्त प्रमाणात तुम्हाला कोल्डी बघायला मिळेल. बघा आता सूर्य जो असतो तो आत्ताच चाललाय. बघू आता जेवढं येईल तेवढं उजेडामध्ये दाखवता प्रयत्न करतो, कारण कालच झालं तरी तुम्हाला काय दाखवता येणार नाही. बघू जेवढं शक्य तेवढं नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बघू आता दुसऱ्या पेरामध्ये कशा प्रकारे येणार तो मावरा या कोलबी कशा प्रकारे येणार बघूया. जर जसं कालोख पडेल तसं जास्त मग आपल्याला कोलबी बघायला मिळू शकते. तर नक्कीच व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पूर्ण बघत राहा. तर दुसरं आता पेरा माझी सुरुवात केली आहे. मावरा येते पण कमी प्रमाणात येते, जास्त बघायला ते कोलबीच येते. साईज तर चांगली आहे. तो आता तिसऱ्या पेरामध्ये आता पेरामध्ये सुरुवात झालेली आहे. बघूया बघा म्हणतात तर तिसरं आपल्या लांगीमध्ये आलेला आहे आणि आता कोलबी सुद्धा उडते, त्यामुळे आता बघूया त्याच्यामध्ये जास्त तर लागण्याची शक्यता आहे. क्या बघा खरब्या मासा बघा कसले कोलब्या आले. या पेऱ्यामध्ये आपल्या चांगल्या कोलब्या आहेत. बघा तुम्हाला बोललो होतो एक पडता होता चांगल्या कोलब्या आहेत. आणि बघा कोलब्या बघा जबरदस्त कोलब्या आले बघा यामध्ये. बघा मित्रांनो जबरदस्त कोलब्या आहेत यामध्ये. काम 25 आहे कोलब्या. बघा बोईट पण दिसतात तुम्हाला. पिलचा मासा बोलतात त्याचे सगळे पिल्लू आहे तुम्हाला.
जाऊ छोट्या साईजचा आहे त्यामुळे थोडं जाऊ बघा. बघा एकदम छोट्या साईजचा बोई दिसते, पिल्सा ज्याला बोलतात, त्याला आपण सोडतोच बघा. बघा गेलेला आहे. मंडळी आपल्या तिसऱ्या पेरामध्ये चांगली कोलबी आली होती, बघितलं असाल तुम्ही. तर या पेरामध्ये सुद्धा जास्त कोलबी राहण्याची शक्यता जास्त आहे. जसं मला काळोख पडत जाईल तसं कोलबी थोडं जास्त पडत जाईल. तर बघूया चौथ्या पेरामध्ये. देन देवान पिल्सा, छोटा पिल्सा. मासा शेतीवर कोल्यानं पोसतोय समिंदर, जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यानं पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर, कोल्यानं पोसतोय समिंदर, जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यानं पोसतोय समिंदर. देन देवान दिलन आम्हाला कौर, पीक दर्याच रेती मीठ आणि मावर, 80 केरोली हवारी बोलतात ती आली होती. आपण तिला सोडणार आहोत. 3 डोले आहेत, आपण सोडणार आहोत. मावर कोल्यानं पोसतोय समिंदर, जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यानं पोसतोय समिंदर. देन देवान दिलन आम्हाला कौर, पीक दर्याच रेती मीठ आणि मावर, 80 आमची शेतीवर, कोल्यानं पोसतोय समिंदर, जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यानं पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर, कोल्यानं पोसतोय समिंदर, जगतोय आम्ही त्याच्यावर.